शिवसेनेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरती भाजपनं दावा ठोकलाय। ठाण्यामध्ये भाजपची ताकद जास्त असल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी आग्रही भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे। भाजपचा आग्रह पाहता शिवसेनेला ठाणे स्वतःकडे कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे। शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपचा दावा। ठाण्यातून लोकसभा लढण्यास भाजप इच्छुक। भाजपच्या दावेदारीनं शिवसेनेच्या पोटात गोळा। ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेच्या याच बालेकिल्ल्यावर भाजप दावा करू लागली आहे। भाजपचे अनेक नेते ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी तर ठाण्यावर जाहीर दावा केलाय। ठाण्यातून माजी खासदार संजीव नाईक हे सुद्धा भाजपकडून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा दावाही भाजपनं केलाय। 96 साली एका विशिष्ट समझोत्यानुसार हा मतदारसंघ तिकडे गेला असला तर या भागात भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांची खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळे तो मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी आमची इच्छा आहे। इतर पक्षांची अशी इच्छा असू शकते आणि त्याचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून करतील। तो निर्णय सर्वांना मान्य असेल। विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यानं शिवसेनेनं नव्या उमेदवाराचा शोध सुरू केलाय। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आलंय। या लोकसभेची ठाण्याच्या सीटची आहे ही शिवसेनेची सीट असल्यामुळे ही आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेते लोकांची मागणी की ही शिवसेनेकडे मिळावी। या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे आणि तो अंतिम निर्णय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे देतील तो आम्हाला मान्य आहे। शिवसेना ठाणे सहज सोडणार नाही, पण राजकारणात बळी तो कानपिळी अशी परिस्थिती असल्यानं हक्काच्या ठाण्यासाठी शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागणार याची स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।